पाकिस्तानची दुर्दशा झाली आहे. इथल्या लोकांना दोन वेळचं खाणं मिळणंही मुश्किल झालंय. अशी स्थिती सध्या आपला शेजारी देश पाकची झाली आहे. पाकिस्तानची अशी दुरवस्था का झाली याची चर्चा सुरू झाली आहे. देशाच्या अशा दुर्दशेला कोण जबाबदार असेल तर तिथलं सरकार, असा सर्वसामान्य सूर आहे. पण एका रिपोर्टमुळे काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पाकिस्तानच्या दुर्दशेला तिथले श्रीमंत नागरिक, श्रीमंत राजकारणी आणि अब्जाधीश जबाबदार असल्याचा हा अहवाल आहे. याच श्रीमंतांची दुबईसारख्या देशात आलिशान घरं आहेत. म्हणजेच आपल्या देशातल्या नागरिकांना दोन वेळचं जेवायची भ्रांत असताना, खिशात पुरेसे पैसे नसताना इथले हजारो करोडपती दुबईत प्रॉपर्टी घेऊन बसलेत. काय आहे हा अहवाल, नेमकं काय म्हटलंय त्यात, या व्हिडिओतून सविस्तर माहिती घेऊ. नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहतोय बखर लाईव्ह. सध्या पीओके, कलम 370 अशा काही मुद्द्यांवर आपल्याकडे चर्चा सुरू आहे. त्यात आणखी एक चर्चा जोर धरतीये, ती म्हणजे कंगाल पाकिस्तानची. सध्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेत. पेट्रोल, गॅस, सिलेंडर, भाज्या यासाठी सुद्धा नागरिकांकडे पैसे नाहीयेत, अशी स्थिती आहे. मागच्या काही महिन्यांपासून या बातम्या आपण वाचत आलोय. पण धक्का बसावा अशी एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान दरिद्र अवस्थेत असताना तिथलेच काही लोक ऐशो आरामात आपलं आयुष्य काढतायत. पाकिस्तानातल्या अब्जाधीशांनी दुबईत आलिशान घरं घेतली आहेत, लाखो करोडोंची संपत्ती जमवली आहे. सर्वसामान्य मात्र भिकेला लागलाय. या संदर्भात एक सविस्तर अहवाल समोर आलाय. शोध पत्रकारिता करणाऱ्या प्रोजेक्ट दुबई अनलॉक्ड ने ही माहिती दिली आहे. दुबईमध्ये जगभरातल्या लोकांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची यादी जाहीर करण्यात आली. यात धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानातल्या तब्बल 17,000 अब्जाधीश तसंच राजकारण्यांचा यामध्ये समावेश आहे. पाकिस्तानी लोकांनी दुबईत 3,000 घरं घेतली आहेत. या संपत्तीची बेरीज केली तर एकूण किंमत 11 अब्ज डॉलर इतकी आहे, असं या अहवालात म्हटलंय. कोण कोण आहेत या यादीत, तर या यादीत तिथले राजकारणी, राजकीय अधिकारी, जागतिक स्तरावर प्रतिबंधित असलेले लोक, एवढंच नाही तर गुन्हेगार, अफरातफर करणाऱ्या लोकांचाही या यादीत समावेश आहे. ही सर्व माहिती 2 वर्षातली आहे. फक्त 2020 ते 2022 या काळात ही माहिती आहे. पुढचे 2 वर्ष म्हणजेच 2022 ते 2024 या वर्षामधली माहिती अजून समोर आलेली नाही. त्या माहितीचा यामध्ये समावेश केला तर आकड्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या अहवालानुसार विचार केला तर 17,000 जणांचा यात समावेश आहे. पण आपण काही ठळक नावं पाहूया, ज्यात राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची 3ही मुलं, हुसेन नवाब शरीफ, गृहमंत्री मोहसिन नक्की यांची पत्नी परवेज मुशर्रफ, माजी पंतप्रधान शौकत अझीज, 4 खासदार यासोबतच सिंध बलुचिस्तानच्या विधानसभेतल्या अर्धा डझन आमदारांची नावं यामध्ये आहेत. डझनाहून अधिक नावांमध्ये सैन्याचे माजी जनरल, पोलीस प्रमुख, राजदूत, वैज्ञानिक हे देखील यामध्ये मागे नाही आहेत. मनी लॉन्ड्रिंगचा आरोप असलेले अमेरिकेनं प्रतिबंधित केलेल्या अफ्ताब खनानी नेटवर्कच्याही मालमत्ता दुबईत आहेत. पाकिस्तानच्या ओमनी ग्रुपचे मुख्य वित्तीय अधिकारी असलम मसूद यांनी त्यांची पत्नी या दोघांच्याही मालमत्ता आहेत. रावळपिंडीच्या कुख्यात डॉक्टर हमीद मुख्तार शाह यांचं नाव समाविष्ट आहे. कुख्यात यासाठी की या डॉक्टरनं मानवतेला काळिंबा फासला. गरीब मजदूर, अतिसामान्य गरजूंच्या किडन्या काढून त्या विकल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांच्या या काळ्या कृत्यांमुळे अमेरिकेनं त्यांच्यावर प्रतिबंध लावलेत. गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या पत्नीची दुबईमध्ये मालमत्ता आहे. ती त्यांनी यावर्षी मार्चमध्ये सिनेट निवडणुकीसाठी सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रात घोषित केली नव्हती. निक्की यांच्या पत्नीकडे अरेबियन रँचेसमध्ये 5 बेडरूमचा व्हिला आहे.
2017 मध्ये 32,9,00,000 रुपयांचा हा विला त्यांनी खरेदी केला होता. भाड्यानं तो देण्यात आला होता. त्यातून 4,05,00,000 रुपये त्यांनी कमवलेत. 2023 मध्ये हाच विला 34,04,00,000 रुपयांना त्यांनी विकला. माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला, त्यावर त्यांनी काही माहिती दिली नाही. या वर्षीच्या जानेवारीत दुबईमध्ये आणखी एक प्रॉपर्टी त्यांनी खरेदी केली. त्यावेळी निक्की पाकिस्तानला पंजाब प्रांताचे गृहमंत्री होते. रिपोर्टनुसार दुबईमध्ये निवासी मालमत्ता खरेदी करण्यात परदेशी लोकांमध्ये भारतीय आघाडीवर आहेत. 29,700 लोकांकडे जवळपास 35,000 मालमत्ता आहेत. पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या 17,000 लोकांनी 23,000 निवासी मालमत्ता खरेदी केल्या आहेत. पाकिस्तानी नागरिकांनंतर ब्रिटन आणि सौदीच्या नागरिकांचा या यादीत समावेश आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. धन्यवाद.